आपल्याला फक्त एवढं वाटते खंडोबा म्हणजे त्या धनगर लोकांचा देव आहे की नाही. सत्य समजून घेत जा. काही काही चांगल्या ठिकाणी जात जा, कुठेही नका भटकत जाऊ. आपल्या गावात स्वामी समर्थाचं केंद्र आहे, एखाद्या वेळेस तिथं जात जा. इकडे तिकडे फिरल्यापेक्षा सत्य तुम्हाला आपला माणूस सांगत असते, दुसरं कोणी सांगत नाही. आणि सत्य स्वीकारा, सत्य स्वीकारा. लक्षात घ्या. माणसाने तुळजाभवानीचा टाक घरामध्ये ठेवला पाहिजे, खंडोबाचा टाक ठेवला पाहिजे. हा पुऱ्या महाराष्ट्राचं कुळदैवत ते आहे, तिथून ज्योत आहे. मग हे मानू नका असं नाही. हे 16 म्हणतो का मी तुम्हाला? हे सोडलं नाही पाहिजे. हे 16 जर म्हटलं असतं तुम्हाला तर मी आसराचं मंदिर बांधलं नसतं आमचं. मी करत नाही, लोकांनी मदत केली. आसराचं मंदिर तेलडोहाचं मी बांधलं नसतं. पण आजही माझ्या देवाघरामध्ये भवानी माता, तुळजाभवानी माता. आपल्या मुलांचे लग्न होऊन राहिले, आपल्या मुलीत असं होऊन राहिलं. त्याचं कारण आपण तुळजापूर विसरलो, मुख्य ठिकाण विसरलो. आपण सज्जनो जेजुरी विसरलो. वर्षातून एकदा जेजुरीला गेला पाहिजे मनुष्य. वर्षातून एकदा तुळजाभवानीला गेला पाहिजे. त्या घरामध्ये कशाची कमतरता पडत नाही, कारण की महाराष्ट्राचं कुळदैवत आहे. आपण बस इकडेच घेऊन बसलो, इकडेच फिरून राहिलो. गरा 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 गरा. चुकी दुरुस्त करा जीवनामध्ये होत असेल तर, आणि सत्य स्वीकारा. मायबाप भगवान परमात्म्याचा दुसरा विवाह कालिंदी सोबत झाला. तिसरा विवाह भगवान परमात्म्याचा सत्राजिताची मुलगी सत्यभामे सोबत झाला. चौथा विवाह भगवान परमात्म्याचा सूर्यकन्या कालिंदी सोबत झाला. पाचवा विवाह भगवंताचा नग्नजिताची मुलगी सत्यासोबत झाला. सहावा विवाह भगवान परमात्म्याचा, सातवा विवाह भगवान परमात्म्याचा भद्रेसोबत झाला. आणि आठवा विवाह भगवान परमात्म्याचा लक्ष्मणेसोबत झाला. अशा 8 प्रकृती भगवान परमात्म्याने तिचा स्वीकार केला. आणि ऐका, एक राजा होता सज्जनो भौमासूर नावाचा. नरकासूर म्हणतात त्याला, नरकासूर. भगवान परमात्म्याने या नरकासुराला नरक चतुर्दशीच्या दिवशी यमसदनी पाठवलं. म्हणूनच सज्जनो आपण नरक चतुर्दशी दिवाळी साजरी करतो. काय केलं होतं याने, या नरकासुराने? ऐका काय केलं होतं. तर पहिले तर माणसाने दुसरी सुद्धा मनात आणू नये. ज्याच्याकडे एक आहे त्याने दुसरी सुद्धा मनात आणू नये. सगळ्यात मोठं पाप आहे. आणि करू नये, दुसरी करू सुद्धा नाही, हे सगळ्यात मोठं पाप आहे. दुसरी न करावी बाईल, भंड फजिती होईल. दुसरी बायको करू नये शास्त्र सांगते. आणि केली तर अरे फजिती होईल माणसाची. कशी फजिती नाही काय? एका माणसानं वयाच्या अर्ध्या वयात दुसरी केली. आता याचे अर्धे केस झाले ते पांडे, अर्धे केस होते काय. या बुडीला असं वाटे की बुडा आपल्यासारखा दिसला पाहिजे, म्हणून दररोज बुडी 2-2 केस काळे उपळे बुड्याच्या डोक्यातले काळे काळे केस उपळ्या. पण हे जे होती का नाही आता केलेली, इले असं वाटे की बुडा आपल्यासारखा दिसला पाहिजे, म्हणून ते दररोज पांडे उपळे. 6 महिन्यानं काय झालं असेल, बुड्याच्या डोक्याचा कॅरम बोर्ड झाला, चिकना झाला बुडा. या दोघीनं बुड्याची माहिती आहे का गुढी सकाळी 7 वाजताच उभारली. बुडी किती वाजता उभारत असतात? कमीत कमी 9-10 वाजता. या दोघीनं बुड्याची माहिती आहे का गुढी पाडवा सकाळी 7 वाजताच उभारला. तुम मनसान कसा ऐका, एक राय वरती आणि एक राय खाली मावदावर. पहिले मावदाचे घर होते, एक दिवस तिकडे आणि एक दिवस खाली. बुड्याचा दिवस होता वरचा बरं काय, आणि दुसऱ्या दिवशी जी होती गुढी पाडवा. खालची म्हणे ओ उद्या माया घरी जेवायला जा. वरची तेवढ्याच जोराने विचार करा, तिच्या घरी गेले तर उद्या माया घरी ये जा. आता विचारच पडलाय नेमकं करावं काय. हा म्हणे जिचा स्वयंपाक पहिले होईल तिच्या घरी मी जेवाली. हा काय ह्या येईले झोप लागते काय? आता येईनं पहिल्याच दिवशी पुरण शिजवायला टाकलं. म्हणे अधिक काळ्याले उशीर होईन म्हणून सकाळीच पुरणही काढलं. त्या दोघीनं रात्रीच काढलं. रात्री येईल 2-3 वाजले ते पुरण करायला, आणि ह्या झोपल्या. कायची झोप लागते, या काळाहून त्या काळावर, त्या काळाहून त्या काळावर. आणि उठल्या सज्जन हो 4 वाजता. याची उठ्याची वाटच पाहून राहिल्या होत्या. पोया तयार, भजे तयार, दोघीची बी वळे तयार, कळी तयार, सगळे पदार्थ तयार. बस
हा उठला, हा जरासा उठला राजो बरं काय, उठला खाली आला, हातात मंजन घेतलं, हातात जसं मंजन घेतलं आणि घाशासाठी 2 पायऱ्यावरती चढला बरं काय. 2 पायऱ्या जसा वरती चढला तसाच वरचीनं धरली शेंडी आणि खालचीनं धरला पाय धोतर. डायरेक्ट 7 वाजता गुढी पाडवा. तुकाराम महाराज म्हणतात दुसरी न करावी बाईल भंडी फजिती होईल, फजिती होईल. माणसाने दुसरीचा सुद्धा मनात विचार आणू नये. पण मायबाप या नरकासुराने 16,100 तरुण मुली आपल्या बंदीखान्यामध्ये बंदिस्त केल्या होत्या. ही अराजकता माझी सामान्य माणसानं असं काम करू नये. म्हणून भगवान परमात्म्याने सज्जन हो याचं प्रागज्योतिनगर होतं. हा भगवान शंकराचा फार मोठा भक्त होता आणि भगवान शंकराने नरक चतुर्दशीच्या दिवशी सज्जन हो याचा पळशा पाडला, याचं नगरही पाडलं आणि याला सुद्धा सज्जन हो एकाच बाणामध्ये यम सदनी पाठवलं. बोलिए द्वारिकाधीश भगवान की जय. आणि त्या ज्या 16,100 मुली होत्या त्यांना बंदीखान्यातून बाहेर काढलं आणि सांगितलं जा आपल्या आपल्या घरी. सर्वजणी तुम्ही आपल्या आपल्या घरी जा, मुक्त आहात. महाराष्ट्रातल्या सज्जन हो 472 पोरी ऐका, आपल्या महाराष्ट्रातल्या फक्त 472 पोरगी कुठं हरपल्या अजून कोणाला माहीत नाही. या वर्षीचा आकडा आहे. मायले माहीत नाही, बापाले माहीत नाही, कोणालाच माहीत नाही. एवढे प्रकरण वाढून राहिले, एवढे प्रकरण वाढून राहिले. थोडंसं लक्ष द्या. त्या लहान लहान पोरी आहेत की नाही 7वी 8वीतल्या यायच्या इकडे लक्ष द्या. 10वी 12वीतल्या पोरीच्या इकडे लक्ष नका देऊ. त्याईले आता माहीत आहे सगळं, त्याईले समजते, त्याईले चांगलेही समजते कुटार खावावं काय की चिवडा खावा काय खावा त्याईले समजते. या 7वी 8वीतल्या पोरी आहेत की नाही यायला काहीच समजत नाही तुमच्या माहिती. आणि आपण तिच्या आईले सांगितलं समजा लहान आहे ते, तिला काय समजते महाराज, लहान आहे ते, हां तुला समजत नाही, ते लहान नाही आहे, ते लई मोठी झाली, ते एवढी मोठी झाली की विचारायचं काम नाही या कोरोनापासून. म्हणून हात जोडून विनंती आहे. प्रकरण लव जिहादचं एवढं वाढून राहिलं का डायरेक्ट बोलत जा, डायरेक्ट बोलतो मी वाटल्यास. हो सज्जन हो, लव जिहाद हे प्रकरण एवढं वाढून राहिलं, भयंकर वाढून राहिलं. आणि त्याच्यात हे लहान लहान पोरी फक्त या 7वी 8वी मधल्या या पोरी हो त्या बळी पडून राहिल्या. म्हणून त्या लहान मुलींना समजून सांगा, एवढं समजून सांगा, नाही तर सज्जन हो फार वाटोळा आहे बरं. आपले पोरं तसे मरून राहिले बिचारे बरं काय, आपल्या पोराला तुम्ही पोरी नाही देऊन राहिल्या हो ते. म्हणून विनंती आहे या व्यासगादीवरून मायबाप माझे हात जोडून विनंती आहे हो वेळीच जागवा. हो ज्याच्या घरात आग लागली नुसतं त्याच्या पुरती नका ठेवू, त्याला समजून सांगा गड्या आग लागली विझव, आग लागली विझव. नुसतं आगेचा तमाशा पाहू नका बरं. हो आपलाच कोणीतरी आहे, तो कोणीतरी आपल्याच मधला. त्याची जर मुलगी वाचली, त्याची जर बहीण वाचली ना तर आपलाच कोणीतरी मुंजा वीर होईल ना. आपण खुशाल डोळ्यानं पाहता उद्या त्याचं वाटोळं. अरे चुकी करू नका. आपण भागवत ऐकतो, आपण कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, याच्यामधलं काहीतरी घेतलं पाहिजे. बाबा घेणं फार महत्वाचं आहे रे. जागो अपने धर्म को जगावो, जगावो, 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 जागो अपने धर्म को जगावो. चरित्र जाएगा फिर देश रोएगा, वो चरित्र जाएगा फिर देश रोएगा, वो चरित्र जाएगा फिर देश रोएगा. वो जागो अपने धर्म को जगावो, जगावो, जागो अपने धर्म को जगावो, जागो अपने धर्म को जगावो. याचं प्रागज्योतिनगर मारलं सज्जन हो, विध्वंस केलं आणि याला सुद्धा त्या मुलींना मुक्त केलं. भगवंतांनी सांगितलं जा आता तुम्हाला भय नाही, आपल्या आपल्या घरी जा. त्या म्हटल्या देवा आम्ही काय कलियुगातले आहो काय, कलियुगात 15 दिवस जावं, महिनाभर जावं, 6 महिने जावं तरी मायबाप म्हणतात येऊ द्या, काही नसते होत, होतच असते. अरे देवा
दुसऱ्यासोबत जर आम्ही बोललो तर आमच्या घरचे आमचा स्वीकार करणार नाहीत. देवा आमची विनंती आहे रे, आम्ही हात जोडतो. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो. ह्या 16,100 स्त्रिया देवाची विनंती करतात. हे देवा तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे, कोई ना अपना शिवा तुम्हारे. तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे, कोई ना अपना सिवा तुम्हारे. तुम्ही हो नैया, तुम्ही खिवैया, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो. या सगळ्यांनी हात पसरला, पदर पसरला. हे मायबापा, हे कन्हैया, हे द्वारकाधीशा, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो. देवाने त्या 16,100 स्त्रियांचा सज्जन हो स्वतः स्वीकार केला. एवढे रूप धारण केले देवाने. पहा 16,100 रूप धारण केले आणि ह्या 8 सज्जन हो 16,108 रूप माझ्या परमात्म्याने धारण केले. ऐका, पहा जो 16,108 रूप धारण करण्याची ताकद धरतो सज्जनो, तो माझा भगवान परमात्मा आहे. म्हणून कोणीही जीभ उचलावीने टाळूला लावू नये. कन्हैयाबद्दल बोलायचं झालं तर पहिले भागवत ऐकावं, भागवत वाचावं. कृष्ण काय होता? कृष्ण परम पुरुषार्थ होता सज्जनो, परम पुरुष होता. या जगामुळे ऐका, या जगामध्ये 3च पुरुष होऊन गेले, बाकी सगळ्या बाया आहेत. बरं काय, आपल्याला वाटते फक्त या जगात 3च पुरुष होऊन गेले. एक अर्जुन, एक घोडा आणि एक भगवान कृष्ण. हे 3च पुरुष होऊन गेले सज्जनो, लक्षात घ्या. कृष्णं वंदे जगद्गुरु. या जगाचा गुरु जर कोण असेल तर त्याचं नाव कृष्ण आहे, लक्षात ठेवा. माय बाप 16,108 विवाह भगवान परमात्म्याचे. एकी पासून 10 मुलं आहेत सज्जन हो, 10 मुली आहेत. बेरीज करा, वजाबाकी करा. आज जर देव उभा असताना नमस्कार करायचं काम नसतं कोणाला की पाहिजे आमच्या इकडे. अजिबात नाही. बॅनर लावायचं काम नाही, पैसे वाटायचं काम नाही. फुल मताने शीट आली असती देवाची. हो, 56 कोटी यादव सैन्य झालं. किती? 56 कोटी यादव सैन्य. आता डौलात भगवान परमात्मा आहे सज्जनो, द्वारकेचा राजा आहे मायबाप. आणि एकदाचा प्रसंग सांगतात. ऐ चला ऋषी, भगवान परमात्म्याचा एक मित्र आहे सज्जनो हो, आणि भक्त आहे. नुसतं मित्र नाही, भक्त आहे सज्जनो हो. जीवनामध्ये मित्र तर महत्वाचा आहे सज्जनो हो, पण तो नुसतं मित्र नसला पाहिजे, त्याच्यावर आपला भाव, आपली भक्ती सुद्धा असली पाहिजे. आणि तो सज्जनो आपल्या अडीअडचणीमध्ये कामात आला पाहिजे. आणि आपण जर वाट चुकलो ना तर त्यांनी आपल्याला वाट दाखवली पाहिजे. त्याला मित्र म्हणत असतात सज्जनो. आणि मित्र कोणाला म्हणतात सज्जनो हो? तो सुखदुःखामध्ये साथ देत असतो. आपला भेद दुसऱ्याला सांगत नसते. आपण सांगितलेली गोष्ट कधीच दुसऱ्याला तो सांगणार नाही. नाहीतर मग तू आहे म्हणून सांगतो, दुसऱ्याला सांगू नको. बरं का, आपली मैत्रीण म्हणा की मित्र आपल्याला सांगते आणि आपण म्हणतो या बाय तू आहे म्हणून सांगतो आणि दुसऱ्याला सांगू नको. असा मित्र असून काय फायदा आहे काय? नाही, असा मित्र करू नका. नाही तर मग मैत्र केला महाबळी आणि कामा नाही अंतकाळी. काय फायद्याचं आहे? चलतं काय रे हॉटेलात? तू म्हणतो तर येतो.
आणि का रे चलतं काय थोडं आपण जाऊ थोडंसं काम आहे आलो असतो पण कसं आहे माहित आहे काय हो मलाही थोडंसं काम आहे काय करता असे 1000 मित्र करून हो एखादा मित्र असला पाहिजे आणि एखादा कर्जा आमच्या अतुल सारखा नाही असो सज्जन हो लहानपणापासून सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये मैत्री झाली का नाही यासोबत भावही आहे त्याच्यासोबत पण मायबाप आयुष्य बघा कसं असते सज्जन हो एक पूर्व आहे तर एक पश्चिम आहे एक द्वारकेचा राजा झाला तर सज्जन हो एक सुदाम नगरीमध्ये भिकारी झाला हो 18 हो विश्व दारिद्र्य आहे सुदामाच्या घरामध्ये 4 दिवस चूल पेटत नाही काय खावं घरात खायलाच काही नाही तर काय खावं 4 दिवस एकादशी घडते आहे सज्जनो सुदामजीच्या घरामध्ये मुलं दररोज सकाळी उठल्यानंतर आई भूक लागली का आई खायला दे गाई काही सुशिलाला मागतात त्यावेळेस आई म्हणते बाळांनो आपण वैष्णव आहो रे आणि वैष्णवाला एकादशी असते आणि एकादशी उक्त्या दिवशी वैष्णव अन्नाचा घास घेत नाही नवे त्यालाच वैष्णव म्हणतात जो 24 एकादशा धरतो सज्जन हो आणि 5 पारण्यांचा उपास करतो त्याला वैष्णव म्हणतात 24 अधिक 5 उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी माय बाप आज पण सज्जन हो दारिद्र्य घरात आहे पण मनामध्ये दारिद्र्य नसलं पाहिजे माणसाच्या मन एवढं विशाल असलं पाहिजे समुद्रापेक्षाही सुदामजीचं मन एवढं विशाल आहे घरामध्ये अन्नाचा कण नाही पण माथ्यावर सुंदर असा टिलक आहे सज्जन हो आणि मनामध्ये गोविंद मेरो है गोपाल मेरो है थिबा के बिहारी नंदलाल मेरो है रात्रंदिवस त्या भगवंताचं चिंतन आहे कि तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम मेरे अलबेले श्याम मेरे अलबेले राम अलबेले श्याम तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम मेरे अलबेले श्याम मेरे अलबेले राम मेरे अलबेले श्याम अलबेले राम मेरे अलबेले श्याम अलबेले राम मेरे अलबेले श्याम तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले श्याम मेरे अलबेले श्याम मेरे अलबेले राम मेरे अलबेले श्याम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम तेरे मर्जी का मैं गुलाम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम मेरे अलबेले राम हरि बोल जय हो
मर्जी त्या भगवान परमात्म्याची सज्जन हो. दुःखी केलं हे त्याची मर्जी, अरे सुख दिलं त्याची मर्जी. लक्षात घ्या, लोकांनी जय जयकार केला त्याची मर्जी, आणि लोकांनी सज्जनो पाय काढी तुळवलं त्याची मर्जी. याला खरा भक्त म्हणत असतात. सुदामजीचं मन एवढं मोठं आहे सज्जन हो, मनाची श्रीमंती सुदामजीची एवढी आहे की रात्रंदिवस देवाचं भजन. अरे भजन झालं नाही असा दिवस गेला नाही, भोजन झालं नाही असे अनेक दिवस गेले सुदामजीच्या जीवनामध्ये. भोजन कधी मिळालं नाही, पण जीवनामधलं भजन बंद नाही झालं पाहिजे सज्जन. भजन बंद झालं त्या दिवशी श्वास बंद झाला पाहिजे. लक्षात घ्या, आमचे गुरुजी गुरुनाम गुरु जोग महाराज ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मी शिकलो, आणि ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली सज्जन, भगवद्गीता, ज्या दिवशी भजन बंद झालं ना त्या दिवशी आमच्या महाराजांनी सांगितलं, मग काय जगून काय फायदा आहे? जगून फायदा नाही. अरे पंढरीची वारी होत नसेल, मध्ये मालसर गाव आहे सज्जन हो. कधी नर्मदा परिक्रमा केली होती म्हणून ते गाव लागलं होतं मला. महाराजांचं शरीर भाजलं आणि नंतर माशांना टाकलं. आज ते गाव पंढरपूर झालं. दररोज तिथं कथा चालतात सज्जनो. अभिनव शुक म्हणतात त्यांना, डोंगरे महाराज. सुशिलाला दररोज भागवत कथा सांगतात, दररोज सुशिलाला भागवत कथा सांगतात. आणि आज कथेचा अध्याय निघाला, द्वारका झाली, द्वारका कन्हैयाची, माझ्या मित्राची. सुशिला, आम्ही दोघं एका शाळेमध्ये शिकलो, माझा मित्र आहे, लहानपणीचा मित्र आहे. आणि सुशिला म्हणते, का हो तुम्हाला असं वाटत नाही का की मित्राला भेटण्यासाठी जावं म्हणून? सुशिला, अगं नेहमी वाटते त्याच्यासाठी, मित्राला भेटण्यासाठी जावं, आणि मित्राला भेटण्यासाठी गेलं पाहिजे गड्या. मित्र जर बिमार असेल आणि तसंही अधूनमधून मित्राला भेटावं. सुशिला म्हणते, स्वामी तुम्हाला वाटत नाही काय की तुम्ही द्वारकेला जावं, कन्हैयाच्या भेटीला जावं? जावं वाटते, पण सुशिला मित्राच्या घरी, गजानन बाबाच्या दारामध्ये आणि भागवत कथेमध्ये कधीच माणसाने खाली हात गेलं नाही पाहिजे. नाही, एखादा बिमार माणूस आहे खाली हातानं जाऊ नये. एखादा बिस्किटचा आपला पार्लेजीचा पुडाच न्या, पतंजलीचा 5 रुपयाचा, हो, तरी माणूसानं बिमार माणसाला तसं भेटायला जाऊ नये. गजानन बाबाच्या भेटीला आला माणूस तर तसं येऊ नये सज्जन हो. बिना वासाच्या 2 अगरबत्त्याच आणाव, बिना वासाच्या आणाव 2 अगरबत्त्या. बाबा वासाच्या नव्हत्या, पैसेच नव्हते, हेच घ्या. हो, गजानन बाबा त्याचाच दुःख करून घेतील. दारात येताना गजानन बाबाच्या सज्जनो खाली हाताने येऊ नये. भागवत कथेमध्ये कधी खाली हाताने येऊ नये माय बाप, ऐका. आणि मित्राच्याकडे जाताना खाली हाताने येऊ नये. सुदामजी सांगतात, सुशिला आपल्या घरात काय आहे? अगं जिकडे तिकडे मंदिर खेळतात ग, त्याच्यासाठी खायला नेण्यासाठी आपल्याकडे काय आहे? सुशिला म्हणजे तुम्ही तयारी करा. आज 4 घरं तुमच्यासाठी मी मागतो. गरिबी पा किती खराब आहे माय बा, गरिबी एवढी खराब आहे ना, फारच. कोणावर येऊ नये हो, कोणावर येऊ नये. पण गरिबीतले दिवस फार वाईट आहेत. लोक पोळी जेवतात त्याचंही सुख वाटते माणसाले की आपल्या घरी आपल्याला पोळी मिळावी. आणि एवढं मिळावं वाटतही नसते माणसाला, काही गरज नाही मायबाप. सुशिला आज सकाळी उठते आहे, सुदामजी स्नान करतात, गंध लावतात, आणि सुशिला कुणाचं तरी दार उघडते आहे काय म्हणून शोध घेते आहे. आज एका मावशीनं दार उघडलं. सुशिला जाते आणि पदर पसरले. मावशी घरात काही असेल तर या पदरात टाका हो. त्यावेळेस ते मावशी म्हणते, लाज वाटत नाही, निघाला काय दिवस? दार बंद करते सज्जन हो. दुसऱ्या घरात जाते, तिसऱ्या घरात जाते, चौथ्या घरात जाते, कोणी काही देत नाही सुशिलाला. पण आज सुशिला नाराज होत नाही सज्जन हो. एक ताई आहे सज्जन हो, एक मावशी आहे, तांदूळ निसलेले आहेत आणि खराब तांदूळ बाहेर टाकायला निघाली. खराब जे पोहे आहेत ते बाहेर टाकायला निघाली. सुशिलेने सज्जन हो आपला पदर पसरला, मावशी याच्यात टाका हो. ते खराब पोहे घरी आणले आणि खराबातलं जे चांगलं निवडते सज्जन हो तिला सुशिला म्हणत असतात. मायबाप घरात आणलं, आता कशामध्ये द्यावं, कशामध्ये द्यावं, कपडाही नाही, डबाही नाही, पात्र नव्हतं. सुदामजीच्या घरामध्ये देवाला देण्यासाठी पात्र नव्हतं सज्जन हो. पण पात्रता एवढी होती की भगवान परमात्मा वाट बघून राहिला, द्वारकेचा देव सुदामजीची. काय करावं, काय करावं? जो पंचा नेसलेला आहे, जो खांद्यावर घेतलेला आहे सुदामजींनी, त्याच एका बाजूनं पोहे बांधले, त्याची गाठ बांधली
और चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, 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 चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। गाते गाते मन में चले, गाते गाते मन में चले हरे कृष्ण राम, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम। हातामध्ये माळ आहे, त्या देवाचं चिंतन आहे की देवा अजून किती दूर आहे रे, कैसे आऊ रे कन्हैया, आऊ रे कन्हैया, तेरी द्वारका पुरी नगरी बड़ी दूर नगरी। कैसे आऊ रे कन्हैया, कैसे आऊ रे कन्हैया, तेरी द्वारका नगरी बड़ी हो द्वारका नगरी, बड़ी दूर नगरी, बड़ी दूर नगरी। मजल दर मजल करत सुदामजी, मिळालं पाणी तर पाणी पितात, मिळालं खायला तर खातात, नामस्मरण करत करत, नामस्मरण करत करत पोट खोल गेलेला आहे, मूर्छित पडतात सज्जनो। बरेच दिवस झाले अन्नाचा कण पोटात नाही। द्वारकापुरी ते पोरबंदर 250 किलोमीटर अंतर आहे सज्जनो हो। डोळ्यावर घापळे यायला लागले, काळवंडलेला आहे आणि सज्जनो हो मूर्छा आली, चक्कर येतात, सुदामजी खाली पडतात। भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला द्वारकाधीशांना सज्जनो बातमी कळते, द्वारकाधीश गरुडाला पाठवतात, गरुड सज्जनो हो सुदामजीला द्वारकेमध्ये आणून सोडतात। सुदामजीची सज्जनो हो मूर्छा दूर होते आहे। सुदामजीला सुंदर सुंदर असे घरं दिसतात, मोठ्या मोठ्या बिल्डिंगा दिसतात, आनंद होते। सुदामजी ज्याला त्याला विचारतात, अहो अहो हीच द्वारका काय दादा, हीच द्वारका काय? जो तो म्हणतो बाबा तुम्ही द्वारकेतच आले, हीच द्वारकापुरी? अरे माझा मित्र कणवा, माझा मित्र कृष्णा, सांगा त्याचं घर कुठं आहे? अरे बाबा मित्र म्हणू नको, तुझी योग्यता काय? अरे राजा म्हण, राजा, या द्वारकेचा राजा आहे तू। बर बाबा तुमच्या इच्छेनं राजा म्हणतो, सांगा कुठं आहे त्याचं घर? सरळ जा, सरळ आयजा बाबा, एकदम आत जाऊ नका, नाहीतर ते शिपाई, त्या शिपायांकडे 2 भाले आहेत, जीव घेतील तुमचा, तुमच्या नरडीचा घोड घेतील। सज्जन हो सुदामजी येतात, दोन्हीही द्वारकाधीश अडवतात, अरे बाबा आज जाता येणार नाही। सुदामजी विनंती करतात, अरे द्वारपाळांनो, अरे द्वारपाळांनो, अरे विनंती आहे रे, बघा रे फार लांबून आलो रे, मी फार लांबून आलो, हात जोडतो रे, कमीत कमी माझ्या या अवस्थेवर तरी तुम्ही तरस का? देखो देखो ये गरीबी कहाँ, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का यार है मेरा शान,
यही सोच कर आस लेके आया हूँ। गरीब आ गया है तुम्हारे महल में, गरीब आ गया है। द्वारपालांनो माझ्या कम से कम माझ्या अवस्थेवर तरी तरस खारे। अरे फार लांबून आलो रे, पायी आलो रे, बघा माझ्या पायाला फोड आले। अरे विनंती करतो रे, तुमच्या पाया लागतो। 4-4 वेळ सज्जनो सुदामजी पाया लागतात आणि सुदामजीचं जानवं सज्जनो हो गळ्यामध्ये जानवा आहे, डोक्यावर टिलक आहे। द्वारकाधीशांचे हे द्वारपाल सज्जनो लक्षात आलं, अरे कोणीतरी ब्राह्मण दिसतो, ज्यार्थी डोक्यावर तिलक आहे, गळ्यामध्ये जानवा आहे, त्यार्थी हा ब्राह्मण आहे, देवाचा भक्त आहे। थांब म्हटला, मी विचारून येतो द्वारकाधीशांना। सज्जन हो, त्यामधला एक द्वारपाल जातो आहे। द्वारिकाधीश की जय हो, द्वारिकाधीश की जय हो मुजरा करतो आहे सज्जन हो द्वारकाधीशांना आणि सांगतो आहे, द्वारकाधीश आपल्या दारावर कोणीतरी आलेला आहे, आतुरतेनं आपली वाट बघतो आहे। द्वारकाधीश विचारतात, कोण आहे? त्यावेळेस तो द्वारपाल सांगतोय, कोणीतरी सुदामा। हे शब्द भगवान परमात्म्याच्या कानावर पडतात। तसाच भगवान परमात्मा सुनते ही दौड़े चले आए मोहन, सुनते ही दौड़े अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है। बराबर में अपने सुदामा बिठाए। बरं का, स्वतः भगवान परमात्म्याने काय केलं हो? आपल्या आसनावर सज्जन स्वतःच्या आसनावर सुदामजीला बसवलं, बैठा दिया पलक पर। हो, मेरी जिंदगी सुधारी मुझको गले लगा दी, बैठा दिया पलक पर मुझे खाक से उतारा।
यारा तेरी यारी को मैंने खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगाती, मैं दिया पलक में काप से उठाती, यारा तेरी यारी को मैंने है खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। सज्जनो, स्वतःच्या आसनावर बसवलं, स्वतःचं जे पद होतं ते सर्व सुदामजीला दिलं आणि सुदामजीची अवस्था बघितली भगवान परमात्म्याने. या अवस्थेला जर कारणीभूत कोण असेल तर भगवान परमात्मा आहे. मायबाप ऐका, भगवंत पायाकडे बघतो आहे, पायातून रक्त निघते आहे आणि स्वतःच सज्जनो रडायला लागले भगवान परमात्मा. देखो सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए. पानी पर हाथ को हाथ ना छुए हो, पानी पर हाथ को हाथ ना छुए, नैनन के पग से पग रोए. देखो सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए, करुणा करके करुणा निधि रोए. करुणानिधी असलेला भगवान परमात्मा सुदामजीची अवस्था बघितली, रडायला लागला. आज पात्र घेतलं नाही सज्जन हो, स्वतःच्या डोळ्याच्या अश्रूंचा अभिषेक केला. पानी पर हाथ को हाथ न छुए, नैनन के पग से नैनन के जल से पग धोए. देखो सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए. माय बापा, गंगाळ आणायला लावलं रुक्मिणी मातेला. रुक्मिणी मातेनं गंगाळ घेतलं सज्जनो, पाय धुतले सुदामजीचे. ऐका, आंघोळ घातली सुदामजीला, सुंदर सुंदर असे वस्त्र दिले. हो, आणि माणसाच्या डोक्यावर लिहिलेलं असते. ऐका, लक्षात घ्या, लक्ष्मी तुमच्या डोक्यावर लिहिलेली आहे आणि दारिद्र्य तुमच्या डोक्यावर लिहिलेलं आहे. पहा, चांगल्या माणसानं तुमचं डोकं जरी बघितलं ना तर लक्षात येऊन जाते तुमचं आयुष्य किती आहे, तुमच्याकडे लक्ष्मी किती आहे आणि तुमचं दारिद्र्य काय आहे. आणि हे मोळ्याची जर ताकद कशात असेल, तुमचं जर दारिद्र्य असेल आणि ते दारिद्र्य मोळ्याची जर ताकद कशात असेल तर ऐका, हे आम्ही चंदन लावतो ना, या चंदनामध्ये खूप मोठी ताकद आहे. माणसानं टिक्का का लावला पाहिजे सज्जन हो, स्त्रियांनी टिक्का का लावला पाहिजे, कुंकू का लावलं पाहिजे, नवऱ्याचं आयुष्य वाढते. आणि माणसानं टिक्का का लावलं पाहिजे, आपलं दारिद्र्य निघून जाते सज्जन हो. जो कोणी टिक्का लावतो ना डोक्यावरच त्याचं दारिद्र्य निघून जाते. म्हणून तर हिंदू धर्मामध्ये लक्ष्मी तिष्ठते सर्वदा, आपदा हरते नित्यम. हा श्लोक आहे टिक्का लावायचा. आणि लक्ष्मी राहते आपल्याच जवळ राहते. भगवान परमात्म्याने टिक्का लावला स्वतःच्या हातानं सुदामजीला. आणि काय लिहिलेलं होतं डोक्यावर ऐका सुदामजीच्या, श्रीक्षय. श्रीक्षय म्हणजे लक्ष्मीचा क्षय, दारिद्र्य. आता या श्रीक्षयचं उलट करा तुम्ही, काय होते. भगवान परमात्म्याने लगेच टिक्का लावताना उलट केलं. उलट काय होते श्रीक्षय, यक्षश्री, यक्षासारखी संपत्ती देऊन टाकली भगवान परमात्म्याने. जसा टिक्का लावला तसा. म्हणून माथ्यावर गोपीचंदन लावलं पाहिजे सज्जनो, टिक्का लावला पाहिजे. आपण टिक्का लावत नाही. हे कपाळच त्याच्यासाठी दिलेलं आहे बरं. हे कपाळ कायच्यासाठी आम्ही ते, कपाळाची शोभा टिक्क्या नाही. कोणचाही लावा तुम्ही, कुंकाचा लावा, केसरचा लावा, गोपीचंदनाचा लावा, बुक्क्याचा लावा, अष्टगंधाचा लावा, पण टिक्का लावला पाहिजे. अरे टिक्का लावायचा असतं, एवढा फायदा आहे. टिक्का पाहाचाही सुद्धा खूप मोठा फायदा आहे. आता वेळ नाही तर मी दृष्टांत सांगितला असता तुम्हाला. मायबाप सुंदर खायला दिलं. अनेक दिवस सुदामजी द्वारकेमध्ये राहतात.
एक एक पत्नी आहे ती भगवान परमात्म्याची नमस्कार करते सुदामजीला. सुदामजी दोन्ही हात वरती करतात, आशीर्वाद देतात. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. रुक्मिणी येते, रुक्मिणीला आशीर्वाद देतात. कालिंदीला आशीर्वाद देतात. कालिंदी नंतर सत्यभामा येते, सत्या येते, भद्रा येते, लक्ष्मणा येते. सज्जनो हो, कन्हैया ह्या बाहेरच्या बाया आहेत की नाही? एवढ्या येऊन राहिल्या बा. एक झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, 100 झाल्या, 200 झाल्या, 300 झाल्या. काही बाहेरच्या यात वाटते नाही? कन्हैया म्हणते नाही, बाहेरच्या नाही. 16,108 आहे. तुझे हात तुटून जातील आशीर्वाद देताना. तू तसा आशीर्वाद देऊ नको, तू दोन्ही हात वरते कर. सुदामजी आपले दोन्ही हात वरते करतात. करा सुदामजी दोन्ही हात वरते. तुम्ही नका करू, सुदामजी करतात. आणि द्या आशीर्वाद सर्वांना. हा, अष्टपुत्र सौभाग्यवती. दान घडो, धर्म घडो आणि आयुष्यामध्ये वृद्धी हो, असा सुदामजी आशीर्वाद देतात मायबा. आता दोघं मित्र आहेत सज्जन, पलंगावर बसलेले दोघं मित्र गोष्टी करतात. काय सुदामा कसा आहे? हां, माझं घर बघितलं, घरदार बघितलं. तुझ्या घरी येणं झालं नाही, पण कार्य सुदामा एकटाच फिरतो काय? की 2चे 4 झाले. सुदामजी म्हणतात नाही रे कन्हैया, सुंदर अशी वहिनी आहे तुला, सुशीला नाव आहे तिचं. मग कन्हैया लगेच म्हणतो मग माझ्या वहिनीने माझ्यासाठी खायला दिलं असेल. यार ती तू घरात एकटा नाही म्हटल्यानंतर वहिनी आहे आणि वहिनीने खायला काहीतरी दिलं असेल. भाभीजीने कछु भेट पठाई, भाभीजीने कछु भेट पठाई, भाभीजीने कछु भेट पठाई, भाभीजीने कछु भेट पठाई, भाभीजीने कछु भेट पठाई. पोहा तीन बसे, पोहा तीन बसे, देखत शाम हसे, सुदाम जी को देखत शाम हसे. भाभीजीने कछु भेट पठाई, भाभीजीने कछु भेट पठाई, भाभीजीने कछु भेट पठाई. कन्हैया म्हणतो आहे भाभीजीने कछु भेट पठाई, काहीतरी पाठवलं असेल. सुदामजींनी सज्जनो एवढं सोन्याची नगरी बघितली, सगळं बघितलं ना. आता ते लोकांच्या घरून आणलेले तांदूळ नाही, लोकांच्या घरून आणलेले पोहे सुदामजीचं मन करत नव्हतं दाखवायला. ते पोह्याची जी पुचरंडी आहे ना, ते आपल्या बगलीमध्ये दाबली. भगवंतानी मन ओळखलं. सज्जन मन ओळखतो त्याला देव म्हणत असतात. भगवंतानी झटका मारला आणि ती जी पुचरंडी होती ना पोह्याची, ते खिसकून घेतली भगवान परमात्म्याने स्वतःच्या हातात. गाठ सोडली सज्जनो भगवान परमात्म्याने. त्या पुचरंडीची गाठ सोडतात माझा भगवान परमात्मा. थके मारी कोरडेची. नाथ बाबा म्हणतात, नामदेवराय म्हणतात, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला गा. एक मुष्टी पोहे घातले, सोन्याचा गाव दिला सज्जन हो. सुदाम नगरी सोन्याची करून टाकली. ऐका, का देवाला द्यायचं? तुम्हाला जर वाटत असेल आपल्या संसारामध्ये कधीच हे ऐश्वर्य कमी नाही पडलं पाहिजे, बरं का, कशाचीच कमतरता पडली नाही पाहिजे संसारामध्ये, कधीच कशाचीच कमतरता पडली नाही पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर गजानन बाबाला देत जा, देवाला देत जा. देव तुमच्या संसारामध्ये कशाचीच कमतरता पाडू देणार नाही. सजनो, एक मुठ्ठी पोहे घेतले सुदामजीचे, सुदाम नगरी डायरेक्ट सोन्याची करून टाकली, सोन्याची. दुसरी मुठ्ठी घेणार, रुक्मिणी मातेनं हात धरला की देवा एकटेच नैवेद्य खाता, भक्तांनी आणलेला नैवेद्य एकटेच खाऊ नका. रुक्मिणी मातेला भेव आहे. का रुक्मिणी मातेनं हात पकडला? रुक्मिणी मातेला माहीत आहे एका मुठ्ठीत सुदाम नगरी सोन्याची केली आणि दुसऱ्या मुठ्ठीत म्हणीन आता काही तू माई बायको राहिली नाही, तू सुदामजीची झाली. कारण की एवढा उदार आहे हा.
उदार आहे सज्जन याच्यावर श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते गण गण गणात बो. एका भक्ताचं सज्जन मिलन या सुंदर अशी झाकी काढली. कोणी आप्पा सज्जन या झाकीसाठी राजूभाऊ लामखाडे यांच्याकडून 200 रुपये बक्षीस आलं. एका मित्राची, मित्र कशाला म्हणत असतात सज्जन हो, मैत्री कशाला म्हणतात ही कथा आपल्याला सांगेल. मित्र कसा असला पाहिजे सज्जनो. किती काही श्रीमंत मित्र जर झाला आणि आपला गरीब जर मित्र आला सज्जन हो, तर त्याला असं वाटलं पाहिजे की कोण आला आपल्याला, देव आला आपल्या घरी, देव परमेश्वर आला, खरा तो मित्र आहे. म्हणून सज्जनो जगात मैत्री प्रसिद्धी झाली सुदामजीची आणि देवाची, तशी मैत्री नाही आहे. शुकदेव महामुनी राजा परीक्षितीला सांगतात सुदामजी सुदाम नगरीत जातात, सोन्याची नगरी आहे. एका वडाच्या पहाराखाली बसतात सज्जनो, तिथंच भजन करतात, आपली जीवनयात्रा संपवतात. मायबाप सुख आलं म्हणून सज्जनो सुदामजीला आनंद नाही आणि दुःख आलं तरी सुदामजीचं भजन बंद नाही. खरा भक्ताचं भजन बंद झालं सज्जन हो तर तो त्याचा काळ असतो, तो त्याचा दुष्काळ असतो मायबाप, पण तो खरा त्याचं मरण असते. म्हणून जीवनामध्ये आणि लक्षात घे जा, जास्त जेवणामध्ये जे लोक रस घेतात ना त्यांना भजनामध्ये रस नसते. काय भाजी झाली काय भाजी झाली काय भाकर झाल्या. म्हणून भोजनामध्ये स्वाद घेतला पाहिजे, कामापुरता घेतला पाहिजे. जिसको भोजन में स्वाद होता है बोले उसको भजन में कधी स्वाद नहीं होता है. म्हणून भजनामध्ये स्वाद घेत जा. 11 वाजो की 12 वाजो याला स्वाद घेणं म्हणत असतात. पण माझ्या सुरजीकरांची तर बातच अल्ल काय गड्या 8 याला म्हणतात. मायबा भागवत कुठेही असो, भागवत कसंही असो, पण सज्जनो सुरजीवासी तुटून पडतात. आणि त्यातल्या तर या जर ब्रह्मांड नायकाचा जर उत्सव जर असला सज्जनो सर्वजण तुटून पडतात. आता उद्याच्या दिवस अजून परीक्षा आहे सर्वांची बरं का. महिला मंडळी पुरुष मंडळी सांगायचं काम पडू नका देऊ. अजूनही वर्गणी राहिली असेल तर ती वर्गणी आणून द्या. आणि मायबाप तरुण मंडळी विशेष पुरुष मंडळी महिला मंडळी उद्या सर्वांनी मदत करायची आहे बरं काय. जास्तीत जास्त जेवढी श्रमदान जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त आपल्याला श्रमदानही करायचं आहे. जेवढं जास्तीत जास्त इथं अन्नदान होईल तेवढं अन्नदानही करायचं आहे मायबाप, आणि श्रमदानही करायचं आहे. मी राहणार नाही, मी काल्याचं कीर्तन झाल्यानंतर मला चाललं जावं लागेल, कारण की कथा असल्यामुळे, नाही तर मी थांबलो असतो तुमच्यामध्ये. शुकदेव महामुनी राजा परीक्षितीला सांगतात राजा नंतर भगवंताच्या मुलाचं लग्न आहे अनिरुद्धाचं, उषासोबत लग्न झालं. नंतर अनेक 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 कथा आहेत. सुभद्रा हरणाची कथा आहे सज्जन हो, सुभद्रेचं हरण झालं. भगवंताचा ग्रहस्थ आश्रम आहे, सुंदर असा ग्रहस्थ आश्रम आहे. आणि भगवान परमात्म्याची देवपूजा आहे सज्जन हो. स्वतः भगवान परमात्मा देवपूजा करतात. लक्षात घ्या, देवपूजा केली पाहिजे, सकाळी थोडी तरी केली पाहिजे. आयुष्य बदलते हो. आयुष्य जर बदला वाटत असेल तर माणसाने कधीतरी सत्संग केला पाहिजे. हो, लोक आता हुशार झाले सज्जन हो. शुक्रवार दिवशी तुमच्या घरी कामाला येत नाहीत ते नाही, पूर्ण शुक्रवार दिवस अत्तेर लावतात आणि सकाळपासून त्या देवाची प्रार्थना करतात. पहा तुम्ही, सकाळपासून सज्जनो संध्याकाळपर्यंत तो दिवस शुक्रवार त्यांनी देऊन दिला. मग आपल्या लोकांनी गुरुवार द्यायला नाही पाहिजे गजानन बाबाला. गर्दी होतेच, होत नाही असं म्हणत नाही मी, पण दर गुरुवारी एवढी गर्दी व्हायला पाहिजे की महाराज गुरुवार गजानन बाबाचा आहे, गुरुवार गजानन बाबाचा आहे. अरे तुम्ही कामाला जात असाल पण कामावरून आल्यानंतर या. लक्षात घ्या, महाराज म्हणतील काम होतं रे त्याला, कामावरून का होईना पण माझ्या दर्शनाला आला, नाहीतर गावातही हा तरी दर्शनाला येऊ नका. महाराज म्हणतील लेका गावात होता, लोक भजनाला येत जात, गेले येत जात, आला नाही. म्हणून मायबाप तुझ्या पायरीसी सदा नम्र माता. आपल्या
मंदिर म्हणजे शेगावच आहे बरं का. आपलं शेगावले जाणं होत नसते दररोज. हो, पण तीच ज्योत आहे सज्जनो. पहा, साक्षात मूर्ती आपल्या मंदिरामधली. काय प्राणप्रतिष्ठा झाली आपल्या मंदिराची. हो, नुसतं याचं तीर्थ घेतलं आमच्या गजानन भाऊनी. पहा मायबाप. आमचे सुनील भाऊचा मुलगा बिमार होता नाही सुनील भाऊ. हो, ॲक्सिडेंट एवढा मोठा झाला. हो, सुनील भाऊ तर असं वाटे की आदित्य नाही आता. पण मायबाप या गजानन बाबावर एवढी श्रद्धा आहे सुनील भाऊची. सुनील भाऊ म्हणतात, महाराज आदित्यनं सांगितलं सगळं संकट दूर झालं. हो, आपल्या गावची गजानन महाराजाची मूर्ती माझ्या स्वप्नात येत होती, माझ्या डोळ्यासमोर येत होती. आणि एवढं मोठं काही दिवस तर त्याचा घाव दिसत होता, डोक्याचा घाव दिसत होता. सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाते माघारा. म्हणून आमच्या आदित्याचा अजून गुरुवार चुकला नाही. दर गुरुवारी तो हार आणते आपल्या गजानन बाबासाठी. पाहतो उशिरा असो पाशिरा असो. हो, आयुष्य दिलं त्या गजानन महाराजांनी. हो, आणि त्याचे वडीलही पहा. हो, आयुष्य दिलं सज्जनो आपल्या गजानन भाऊ हाडोळीला. लक्षात घ्या. अरे अनेक लोक आले गेले हो, त्यांच्या डोळ्यात देखत गेले आपल्या. अशा रोगातून माणूस वाचत नसते हो. 4थ्या स्टेपवर गेलेला कॅन्सर मायबाप नुसतं गजानन बाबाचं पदतीर्थाचे प्राशन करता. फक्त त्यांच्या तीर्थाचं प्राशन केलं मायबाप. की सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाते माघारा. एवढा मोठा कारोबार हे कोण पाहणार. हो, कोण पाहिलं असतं मायबाप. वापस आणावं लागलं गजानन महाराजांना. ही व्यासगादी एवढंच मागेल की आमच्या गजानन भाऊ हाडोळीला एवढं आयुष्य द्या आणि एवढा सुंदर परमार्थ करून घ्या त्यांच्या हातून. हो, आणि त्याच्याच मागं सज्जनो तयार झाला त्यांचा करण. करण म्हणजे करणच आहे. मला शाश्वती आहे गजानन भाऊ. तुमच्या पाठीमागं सगळं तो चालवते, एवढं सुंदर चालवते. हो, तुमची शक्ती आहे त्याच्या पाठीमागं. मायबाप श्रद्धा आपल्या गजानन बाबाजवळ जर श्रद्धा असेल ना तर गजानन बाबा कशाचीच कमतरता पडू देणार नाही. मायबाप किती काही मोठं संकट असेल ते संकट दूर गेल्याशिवाय राहणार नाही. हो, अनेक भगवान परमात्मा दररोज सज्जनो देवपूजा करतात. देवामध्ये सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत भगवान परमात्म्याच्या. इथं दशमस्कंद समाप्त होतो सज्जनो. राजसू यज्ञ होते आहे. राजसू यज्ञामध्ये शिशुपाल आणि दंतवक्र यांना सुद्धा भगवान परमात्मा 3ऱ्या जन्मातून मुक्त करतात जय विजयाला. त्यानंतर एकादश स्कंद आहे. एकादश स्कंदामध्ये भगवान परमात्मा एक खेळ करतात. ऋषींना बोलावतात. ऋषी श्राप देतात सज्जनो हो की तुमच्या कुळाचा तुमचं कुळ खलास करेल. सांब सज्जनो हो साडी नेसतो आहे, गरोदरपणाचं नाटक करतो आहे म्हणून साधूचा अपमान करू नका. या कलियुगामध्ये देव मोठा नाही. या कलियुगामध्ये जर मोठं कोण असेल तर साधू थोर जाना. साधू थोर जाना. साधू थोर जाना. साधू थोर जाना. हो साधू थोर जाना. 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 कलियुगी साधू थोर जाना. 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 कलियुगामध्ये सगळ्यात मोठं जर कोण असेल तर त्याचं नाव आहे साधू. आणि तो कुठला साधू? अनंत कोटी ब्रह्मांड नायक समर्थ सद्गुरु गजानन महाराज मायबाप. सामान्य सज्जन हो भगवा पा साधूचा अपमान केला म्हणून द्वारकेतलं सगळं कूळ सज्जन हो भस्म झालं. चूर्ण केलं, त्या मुसळाचं चूर्ण केलं. हे समुद्रामध्ये फेकून दिलं सज्जन हो. एरका नावाचं गवत निघालं.
सगळं यादव कुळ दारू प्यायला लागलं. मैरेक नावाची मदिरा पिली सज्जनो. भावानं भाऊ संपवला. भाऊ भावाला मारायला लागलं. एकामेकाच्या नरडीचा घोट घेतला आणि भाऊ भावाला संपवायला लागला सज्जनो. यादवाच्या ज्या पत्न्या होत्या त्या सती गेल्या. भगवान परमात्मा सज्जनो कदंबाच्या झाडाखाली बसतात प्रभास नावाच्या क्षेत्रामध्ये. उजव्या पायावर डावा पाय घेतात सज्जनो हो. अर्जुन येतो. अर्जुनाला सांगतात जा अर्जुना, आता मला निज धामाला जायचं आहे. जा. द्वारकेमधल्या ज्या माझ्या स्त्रिया आहेत, माझ्या आई आहेत, त्यांना तू हस्तिनापूरला घेऊन जा. अर्जुन निघून जातो मायबाप. जरा नावाचा व्याध भगवान परमात्म्याच्या पायाला अंगठ्याला बाण मारतो आहे. भगवान परमात्मा उद्धवाला आपल्या पादुका देतात. उद्धवाला भागवताचं ज्ञान सांगतात आणि उद्धवाला सांगतात उद्धवा, इथून पुढे माझा अवतार मी ह्या कृष्ण अवतार संपवतो आहे. इथून पुढे माझा अवतार सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुका, भक्ताच्या भेटीसाठी त्या विटेवर मी अवतार घेणार आहोत. काय नाव राहणार माझं? बोलिये पंढरीनाथ भगवान की सज्जनो. कृष्ण अवतार देवाने संपवला आणि कृष्ण अवतारानंतर अवतार घेतला आपल्यासाठी, सगळ्यांसाठी. तो पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या रूपानं. म्हणून आपले गजानन महाराज सुद्धा वारी करत होते बरं पंढरपूरची. हो. कुकाजीचा वाडा होता सज्जनो. कुकाजी पाटलानं गजानन महाराजांचा उतरण्यासाठी वाडा घेतला होता आणि तिथंच स्वतः पांडुरंगाचं दर्शन घडून दिलं. म्हणून आपण सुद्धा जीवनामध्ये पंढरपूरची वारी केली पाहिजे. एक शेगावची वारी आणि एक पंढरपूरची वारी. दुसरं काही नसतं पाहिजे. पाहिजेच नाही दुसरं काही. मायबाप उद्धव निघून गेला मायबाप. तिथं दशमस्कंद समाप्त होते आहे. भगवान परमात्मा निज धामाला निघून जातात. पुढचा अवतार पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि बद्रीनाथाच्या रूपानं देवाचा अवतार आहे. द्वादश स्कंदामध्ये सज्जनो हो अनेक यवन राजे येतील. कलियुगामध्ये लोक बेमान होतील सज्जनो. पीक पिकणार नाही. 5 वर्षाची नार भरतार मागेल, 7 वर्षाची नार गर्भीन होईल. थोर थोर पर्वत उडून जातील, बहीण भावाचा विवाह लागेल. सज्जनो माणसाचं आयुष्य 10 वर्षाचं होईल. हरभऱ्याच्या झाडाखाली बाजार भरेल. लक्ष द्या. चण्याच्या झाडाखाली बाजार भरेल. घर सोडून घरोघरी फिरतील नारी. अशी कलियुगामध्ये अवस्था वाईट होईल. पण याही कलियुगामध्ये तोच जिंकेल सज्जनो जो बाबाचं भजन करेल, जो भक्ती करेल. चला म्हणा माग शेवटचा श्लोक भागवतातला. नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमन तन्नमामि हरिं परम. द्वादश स्कंदाचं भागवत समाप्त झालं सज्जनो. सांगता झाली सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याद्येत वै तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. जो कोणी या कलियुगामध्ये दान करेल सज्जनो, जो कोणी भगवंताचं भक्ती करेल, भजन करेल, त्याच्यासाठी कलियुग सज्जनो हा सत्ययुगासारखा आहे. म्हणून तर गजानन महाराज म्हणतात ना की मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मज लागी विसरू नका, मी आहे येथेच. माझ्या भक्तीमध्ये अंतर धरू नका. मी कुठं आहो? मी इथंच आहो. सज्जनो, आपले गजानन महाराज याच मंदिरात आहे आणि याच मंदिरात असल्यामुळे आपला एक छोटासा मानस आहे सज्जनो. साधूच्या पादुका असतात सज्जनो.
बरं का. साधूचा मुखोटा नसते पालखीमध्ये, साधूच्या पादुका असतात. पहा तुम्ही, लाखानं वारकरी असतात पण त्याच्यामध्ये छोट्या छोट्या पादुका ज्ञानोबारायच्या असतात. पण आपल्या या पालखीमध्ये पादुका नव्हत्या. माझी इच्छा होती त्या पादुका आपल्या झाल्याच पाहिजेत, म्हणून तुम्हाला काल सूचना दिली होती सज्जन हो, या कोणी दोघं जण या आणि 2 झोळ्या घ्यायच्या आहेत. बरं काय. व्यासपूजेमध्ये कोणीही दक्षिणा द्यायची नाही. व्यासपूजा कोणी करू नका, दुरूनच नमस्कार करा. आणि सज्जनो, तुम्हाला जी दक्षिणा द्यायची आहे ती जोडीत टाका. त्याच्या आपल्याला आपल्या गजानन महाराजाच्या संस्थांसाठी पहा, आणि आपल्या गजानन महाराजांसाठी आपल्याला काय करायचे आहे, चांदीच्या पादुका करायच्या. लक्षात घ्या हो. आणि त्या पादुकाईचं दर्शन करायचं. सज्जनो, त्या शेगावला जाऊ आपण, शेगावच्या समाधीला लावून आणू आपल्या त्या पादुका. आणि तीच पावर, आता तर पावर आहेच सज्जनो आपल्या मंदिरामध्ये, त्याच्याही पेक्षा पावर येईल. लक्षात घ्या. दर गुरुवारी त्या पादुका काढण्यात येतील, नेहमी नाही, त्या दर गुरुवारी. आणि पालखीच्या वेळेस सज्जनो त्या पादुका काढण्यात येतील. लक्षात घ्या. अशा आपण सुंदर पादुका करूया. आणि त्या पादुकासाठी सर्वांनी माझ्यासह आपल्याला हातभार करायला लावायचा आहे. या इकडे 2 जण पोरं या, 4 जण या, 4 जण. गजानना गजानना अवलिया अवतरले जगतारा. गजानना अवलिया अवतरले जगतारा. गजानना अवलिया अवतरले जगतारा. गजानना अवलिया अवतरले जगतारा. अवतरले जगतारा हो, अवतरले जगतारा. अवतरले जगतारा हो, अवतरले जगतारा. अवतरले जगतारा. अवतरले जगतारा. अवतरले जगतारा. अवतरले जगतारा. अवतरले जगतारा हो, अवतरले जगतारा. अवतरले जगतारा. अवतरले जगतारा. गजानना अवलिया अवतरले जगतारा. गजानना अवलिया अवतरले जगतारा. अवतरले जगताराया हो, अवतरले विश्वताराया. अवतरले जगतारा हो, अवतरले जगतारा. अवतरले विश्वताराया हो, अवतरले जगतारा. हो, अवतरले जगतारा हो, अवतरले जगतारा. गजानना अवलिया अवतरले जगतारा. गजानना अवलिया अवतरले जगतारा. गजानना अवलिया अवतरले जगतारा. गजानना अवलिया अवतरले जगतारा. अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अवतरले जगतारा. सज्जन हो, अशा प्रकारे हे भागवत विश्रांतीला जात आहे.
मायबाप गजानन महाराज पांडुरंगाचा निरोप घेतात. सर्व दिंडी सहित महाराजांचे वारकरी आहेत. महाराजांसोबत सज्जन हो, बाळाभाऊ त्याच्यामध्ये मुख्य आहेत. कारण की महाराज गेल्यानंतर बाळाभाऊनी गजानन महाराजांची गादी अनेक दिवस चालवली. महाराज समाधिस्थ झाल्यानंतर बाळाभाऊ गादीवर जाऊन बसत जात. म्हणून आज मंदिरामध्ये बाळाभाऊची समाधी आहे. महाराज आपल्या सर्व भक्तगणासहित दिंडी घेऊन टाळाचा जयघोष, मृदुंगाचा जयघोष करत महाराज या पांडुरंग परमात्म्याचा निरोप घेण्यासाठी आता महाराजांना समाधी घ्यायची आहे सज्जन हो. त्यामुळे महाराज पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा निरोप घेण्यासाठी शेकावीचा राणा माहेरी निघाला. शेकावीचा राणा माहेरी निघाला. शेकावीचा राणा माहेरी निघाला. शेकावीचा राणा माहेरी निघाला. संत संग मेला भजनी रंगला. संग संग मेला भजनी रंगला. शेकावीचा राणा माहेरी निघाला. शेकावीचा राणा माहेरी निघाला. लाख लाख कंठामधुनी गजाननाचे भजन. लाख लाख कंठामधुनी गजाननाचे भजन. चंद्रभागा हर्षुनी जाई गजानन गजानन. चंद्रभागा हर्षुनी जाई गजानन गजानन. चंद्रभागा हर्षुनी जाई गजानन गजानन. पंढरीत चैतन्याचा पंढरीत चैतन्याचा मोगरा फुलला. शेकावीचा राणा माहेरी निघाला. शेकावीचा राणा माहेरी निघाला. टाळी टाळी वाजवा. आपणही पंढरपूरला चला महाराजांसोबत. सर्वांनी पंढरपूरला जायचं आहे महाराजांसोबत. ओ ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया, ओ महाराया. ओ ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. ज्ञानोबाराया, तुकोबाराया. ओ कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया. ओ प्रगटला भूतळा ज्ञानोबाराया. प्रगटला पुतळा ज्ञानोबाराया. ओ आनंदिनी वासी माझे ज्ञानोबाराया.
कोवराया महाराज आपल्या सर्व पितांबर भक्तांसहित बाळाभाऊ सहित पंढरीश पांडुरंग परमात्म्याची ही यात्रा करतात आणि मायबाप स्वतः महाराज पांडुरंगाजवळ जातात आणि पांडुरंगाला सज्जन हो स्वतः महाराज आज्ञा मागतात. हे पांडुरंगा, हे मायबापा, हे देवा, हे अखिल कोटी ब्रह्मांड नाही का भरपूर लीला केल्या या शरीराने. अरे तू करून घेतल्या या लीला सर्व. आता हा देह बर का सज्जन हो, महाराज गेले नाहीत पण महाराजांनी सज्जन हो हा देह लक्षात घ्या. या देहाला समाधी द्यायची आहे महाराजांना. म्हणून महाराज पांडुरंगाला विनंती करतात, मायबापा, हे पांडुरंगा, हे विठ्ठला, हे करुणेच्या सागरा, हे भिवरेच्या तीरा, मायबापा मला आज्ञा दे, मला आज्ञा दे, आज्ञा दे. सज्जन हो, देव सुद्धा भक्ताला आज्ञा देत नसतो. कारण की भक्ताचं काम आज देवाला देवपण जे आलेलं आहे सज्जन हो, पांडुरंगाला पांडुरंगपण जे आलेलं आहे ते गजानन महाराजांसारख्या संतांमुळे आलेलं आहे. देवाला सुद्धा रडू यायला लागलं मायबाप. महाराजांची ही जी सज्जन हो प्रतिज्ञा आहे की आता मला आता तुझ्या पायापाशी मला काय दे दादा. देवा जागा दे रे देवा, आता तुझ्या पायापाशी मला जागा हवाई आहे. आणि मायबाप जळ अंतकरणानं देवाला निरोप मागतात गजानन महाराज. काहीतरी बोलत आहेत बाबा. आजपर्यंत मूर्तीजवळ उभे राहिले पण कधीच बोलले नाहीत. आज काहीतरी महाराज बोलत आहे. बाळाभाऊच्या लक्षात आलं, अरे मला नाही खरं वाटत आता. महाराज येतील काय घरी हे तुझा खरं वाटत नाही शेगावला. नाही रे, आपण कसं काय करत, आपण जबरदस्तीनं का होईना महाराजांना नेऊ गड्या. सज्जन आता महाराजांचं मन पांडुरंगापासून यायला तयार होत नव्हतं. तरीही महाराज त्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या दूर होतात आणि जळ अंतकरणाने मायबाप बाळाभाऊ सोबत शेगावला येतात. तिथून 1 महिना कसा तरी महाराज सज्जन हो काढतात आपल्या भक्तांच्याकडे. आणि त्याही वेळेस अनेक लीला पुन्हा महाराज करतातच सज्जन हो. आज शरीर क्षीण झालं महाराजांचं. मायबाप शरीर क्षीण झालं महाराजांचं. महाराजांच्या हाताला हात धरून बाळाभाऊ नेहमी चालतात. महाराजांचा हात सोडत नाहीत बाळाभाऊ. महाराज मठात येतात सज्जन हो. आणि मठात आल्यानंतर महाराजांची जी गादी आहे, जे आसन आहे, त्या आसनावर महाराज येतात सज्जन हो. बाळाभाऊ महाराजांच्या हाताला हात धरतात. बाळाभाऊ हाताला हात धरतात सज्जन हो. आणि महाराज आपल्या आसनावर जातात. आसनावर बसतात सज्जन हो. आज सर्वांना उपदेश देतात महाराज. अरे आज चतुर्थी आहे, जा सर्वांनी हा पार्थिव गणपती पोवाळून या. सज्जनो, पार्थिव गणपती पोवाळून या. तो गणपती पोवाळल्यानंतर सर्वांनी मठात या. याही देहाला विसर्जन करायचं आहे. काय बोलतात महाराज, काय बोलतात बाबा, कळत नाही सज्जनो लोकांना. चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणपती सर्वजण सज्जनो आपल्या घरी बसवलेला गणपती पोवाळतात. ऋषी पंचमीचा दिवस उजळतो सज्जनो हो. महाराजांचं हळूहळू हळूहळू शरीर महाराज मनातल्या मनात जप करता करता हो. आणि आज तर सज्जनो महाराज
शके 1832 साधारण नाम संवत्सरास भाद्रपद शुक्ल पंचमीस गुरुवार प्रहर दिवसाला। सज्जन हो महाराज डोळे बंद करतात, ते डोळे कधीच मग उघडत नाही। वाऱ्यासारखी बातमी पसरते, वाऱ्यासारखी बातमी पसरते महाराजांच्या भक्ता। नका जाऊ महाराज, नका जाऊ महाराज, जो तो सज्जन हो मठाकडे वाट घेते आहे, ज्याचे त्याचे पावलं मठाकडे। मायबा मंदिरी मंदिरी कडस बोलेला शेगावी मंदिरा मंदिरी कडस बोलेला शेगावी मंदिरा शेगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी येते। शेगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी होते। हेती समाधी ऋषी पंचमीला कहिवर लागा पारा मंदिरी कडस बोलला शेगावी मंदिरा। ओ मंदिरी कडस बोलला शेगावी मंदिरा। भक्तजनांचा मेळा जमला, भक्तवृंद का पुढे झाला। भक्तजनांचा मेळा जमला, भक्तवृंद का पुढे झाला। भक्त भास्कराने सांगितले सचेत रचले मंदिरा समाधीत ठेविले मूर्तीला। समाधीत ठेविल मूर्तीला कहिवर लागा भारा मंदिरी कडस बोलला शेगावी मंदिरा। शेगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी येते। शेगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी येते। घेतली समाधी ऋषी पंचमीला कहिवर लागा पारा ओ मंदिरी कडस बोलला शेगावी मंदिरा। गजानन तुझ शुभ मुनि योगेश्वर ते अंतर ध्यानी। ओ संत गजानन तुझ शुभ मुनि योगेश्वर ते अंतरयामी। भक्त गणाना तारा अवतरल जगती अवलिया कमला सुत वंदितो श्री चरणी शेगाविया। मंदिरी कडस बोलला शेगावी मंदिरा। मंदिरी
मंदिरा हो शेगावीच्या भूमीवरती हो संत गजानन योगी येते हो शेगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी येते समाधी लुच पंचमीला रविवारला का भारा हो मंदिरी कळस बोलला शेगावी मंदिरा मंदिरी कळस बोलला शेगावी मंदिरा मंदिरी कळस बोलला शेगावी मंदिरा ऋषीपंचमीच्या दिवशी महाराजांना समाधी देण्यात नाही आली. त्याचं कारण महाराजांचे भक्त लांब लांब होते. सर्व भक्तांना येऊ द्या. महाराजांच्या डोक्यावर सज्जनो लोण्याचा गोळा ठेवण्यात आला. नंतर षष्टीचा दिवस उजाळला. महाराजांचं पार्थिव शरीर सज्जनो सुंदर असं फुलांनी सजवलं आणि लांबून लांबून भक्त येतात सज्जनो. हो सर्वांचा टाहो फोडतात सज्जनो भक्त. हो लांबून लांबून जशी वार्ता कळेल तसा आणि जे साधन मिळेल सज्जित त्या साधनाने शेगाव दुमदमून जाते आहे. आणि महाराजांचं पार्थिव शरीर सुंदर अशा रथामध्ये ठेवण्यात येते सज्जनो. सर्व शेगावकर मंडळी, पाटील मंडळी, सर्व 18 पगड जातीतली मंडळी महाराजांना निरोप देण्यासाठी हजर आहेत सज्जनो. सर्व शेगावातून सुंदर अशी महाराजांची मिरवणूक काढण्यात येते मायबाप. आणि जे राम मंदिर आपण बघतो सज्जनो हो, महाराजांनी जे दाखवलेलं स्थान आहे त्या भुयार घरामध्ये महाराजांचं पार्थिव शरीर नेल्या जाते. आणि त्याच पार्थिव शरीराला सुंदर अशी सज्जन हो समाधी देण्यात येते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गजानना अवलिया अवतरले जगतारा हो गजानना अवलिया अवतरले जगतारा अवतरले जगताराया अवतरले जगताराया अवतरले जगताराया अवतरले जगताराया अवतरले जगताराया हो अवतरले जगताराया हो अवतरले जगताराया हो अवतरले जगताराया. गजानना अवलिया अवतरले जगताराया हो गजानना अवलिया अवतरले जगताराया. गजानना अवलिया अवतरले जगताराया गजानना अवलिया अवतरले जगताराया. गण गण गणात बोते गण गण गणात बोते ओ गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते गण गणात बोते गण गण गणात बोते ओ गण गण गणात बोते गण गण गणात बोते. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सगळे भक्त मंडळी महाराजांचं दर्शन घेतात मायबाप. झालेली भागवत कथा झालेलं हे या वाणीकडून या दासाच्या वाणीकडून सज्जन हो झालेली ही भागवत कथा इथंच विश्रांतीला जाते. गजानन महाराजांचं चरित्र इथंच थांबते आहे. पुन्हा तुमच्या सुरजीकर वासियांनी जर संधी दिली
सर्वांनी जर तुम्ही संधी दिली तर पुन्हा येण्याचा प्रयत्न करेल मायबाप. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी हे झालेलं वाक्पुष्प भागवत पुष्प समर्पित करतो. मायबाप काही चुकलं असेल तर ती माझ्या बुद्धीचे दोष आहेत. नाही, माझं कुळ पवित्र आहे आणि मी पवित्र आहो, लक्षात घ्या. देवाने माझं कुळही पवित्र दिलं नाही आणि मलाही पवित्र नाही दिलं, लक्षात घ्या. मी सुद्धा पवित्र नाही. त्यामुळे काही वाणीचे दोष असतील, लक्षात घ्या. काही वाणीचे दोष असतील या वाणीमधून, कोणाचं मन दुखलं असेल या कथेमधून, कोणाच्या मनाला कोणता तरी शब्द लागला असेल तर माता पिता अबाल वृद्धांनी सज्जन मोठ्या अंतकरणाने ना तरी बालक बोबडा बोली. का वाकुडा विचुका पावली. सज्जन आई वडिलाच्या महान अंतकरणाने, बहिणीच्या मोठ्या अंतकरणाने या दासाला माफ करून दे जा. काही चुकीचा शब्द असेल सज्जन हो तर मला वापस दे जा. काही व्यवस्थित असेल, बरोबर असेल तर नक्कीच घेण्याचा प्रयत्न करा. या व्यासगादीवरून कोणाचं नाव घेतलं गेलं असेल, कोणाचं नाव घेतलं गेलं नसेल, सज्जन हो राग मानू नका मायबाप. पुनश्च सांगतो, हा सप्ताह जो आहे तो सप्ताह आता सुरू झाला कोरोनानंतर आणि हा सप्ताह असाच सुरू राहू द्या. दरवर्षी सज्जन हो वेगळे वेगळे महाराज मंडळी येतात आपल्या गावात आणि हा गजानन महाराजांचा सोहळा आपल्या गावात होतो. म्हणून सर्वांनी तन मन धनाने या कार्यक्रमाला सहकार्य करत जा. मलाही सुद्धा त्याच्यामध्ये धरत जा. आणि सज्जन हा गजानन महाराजाचा उत्सव दरवर्षी साजरा करत जा आणि करत जाऊ आपण मायबाप. म्हणून झालेली सेवा पुन्हा माझ्या गुरुवर्यांच्या चरणी, तुम्हा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. सुंदर अशी आमच्या श्रीकांत दादांनी ऑर्गनची साथ दिली, त्यांचा आभार मानतो. चेतन दादांनी सुंदर अशी गायनाची साथ दिली, त्याचे आभार मानतो. त्याचप्रमाणे सज्जन ओम दादा यांनी सुंदर अशी तबल्याची साथ दिली, त्याचेही आभार मानतो. आमचा चेतन दादा दुसरा ॲक्टो पॅडवाला, त्याचेही सुद्धा आभार मानतो की 7 दिवस त्यांनी सुंदर असा पॅडची साथ दिली. आणि सज्जन हो सुंदर असं बुलबुल स्वप्नील दादा हो नवीन आहेत आणि माझ्यासोबत आली यावेळेनं. म्हणून सज्जनो त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि 7 दिवस गजानन महाराजांच्या समाधीपासून ते गजानन महाराजांच्या प्रगट दिनापर्यंत आपल्याला सुंदर सुंदर अशा झाक्या दाखवल्या. देव उभा केला आपल्या डोळ्यासमोर, देव उभा केल्या आमचे ऋषिकेश दादा कोलांडे. त्याच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. सज्जन हो, कलाकाराच्या पैसे दिल्यानं त्याचं मोल होत नसते, लक्षात घ्या. ह्या टाळ्याच त्याच्यासाठी मोल असते. म्हणून पुनश्च आणि पुनश्च सज्जन हो, या आपल्या गावामध्ये आलेल्या कलाकारांचे आभार मानतो मायबाप. त्याचप्रमाणे आमचं वैष्णव यूट्यूब चॅनल, आपली पूर्ण कथा शूट केली त्यांनी. आणि अनिकेत दादा बरं का आळंदीवरून आला, कारण की हे काही कोणालाही जमत नसते. वैष्णव कीर्तनकार हे चॅनल आहे त्याचं, सगळ्यांनी कथा बघा, ह्या झाक्या बघत जा बरं का. आणि सुंदर असं चॅनल आहे अनिकेत दादाचं. आळंदीवरून आला सज्जन हो, आपली कथा सुंदर अशी त्यांनी रेकॉर्डिंग केली, म्हणून त्याचे सुद्धा आभार मानतो. आमचे सज्जन हो सगळा कारोबार या मंदिराचा चोख पाहतात आमचे किचंबरे भाऊ, काय ना सुनील दादा किचंबरे, त्यांचे आभार मानतो. मी नसलो असो किंवा नसो सज्जन हो, दरवर्षी कार्यक्रम एवढा चांगला करून घेतात. प्रेममूर्ती गजानन महाराज गोरडे, आपल्या गावाचं प्रेम त्यांच्यावर आहे असे आमचे गजानन महाराज गोरडे. त्यांनी गजानन महाराजांचं व्यासपीठ आणि आपले सर्व कार्यक्रम दरवर्षी दिंडीपासून ते सर्व कार्यक्रम पार पाडतात. त्यांचाच कार्यक्रम, त्यांचंच घर आहे सज्जन, हे त्यांचंच मंदिर आहे, म्हणून त्यांचेही आभार मानतो. सुंदर असा आवाज निंबरदे साऊंड सर्व्हिसनं पा. साऊंड सर्व्हिस म्हणजे प्राण आहे. साऊंड जर चांगला नसता ना तर आपण बोलू नसतो शकलो, कारण की 12 जर झोपायला वाजले ना तर झोप होत नाही. झोप नाही झाली तर आवाज खुलत नसते बरं का. आवाजाचं गेशिंग त्याच्यावर आहे, पण त्यांनी अजिबात असं वाटलं नाही की झोप झाली नाही म्हणून.
कारण की रात्री एवढं बोलल्यानंतर 3 वाजेपर्यंत मला झोप लागत नव्हती उष्णतेमुळे. पण आज निंबर्ते दादांनी सुंदर असा साऊंड दिला. आमचा पवार बरं काय आपल्याच गावचं रत्न काय मंडप सजवला, त्याच्यासाठी जोऱ्याने टाळ्या वाजवा. काय टेज केलं, काय अजूनही आता मंडप सजवला त्याने. सज्जनो त्याचे आभार मानतो. 12 वाजेपर्यंत तुम्ही जर साथ दिली नसती आम्ही काय मंडपाला भागवत सांगितलं असतं काय. पण प्रत्येक गावातल्या आभाल वृद्धांनी लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत, अरे काही काही लोक तर जे कधीच कथेत आले नाहीत ते लोकसुद्धा सज्जनो या कथेमध्ये आले, भागवत कथेमध्ये आले. पहिल्या दिवसपासून सज्जनो मी नामोल्लेख करणार नाही पण करावं वाटते मला. तर काय आमच्या चंदनची आई माझी नगराध्यक्ष त्याहीसुद्धा सज्जनो 7 दिवस आपल्या भागवतामध्ये उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तरुण मंडळीचे आभार मानतो. हिम्मत भाऊ असतील या सर्वांनी सज्जनो मला तारीख दिली. ही मला काही एवढं भागवत जमत नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो, पण तरी यांनी एक फार मोठी हिम्मत केली, माझ्यावर विश्वास दिला त्यांनी. हो, त्या विश्वासाचं थोडंसं गजानन महाराजाच्या कृपेनं प्रयत्न केला सज्जनो. पण तुम्ही तारीफ भरपूर केली, लक्षात घ्या. हो, एवढी तारीफ तुम्ही करा एवढी योग्यता नहीं. जितनी आपने तारीफ की उतनी मेरी औकात नहीं है. जितनी आपने तारीफ की उतनी मेरी औकात नहीं है. ये तो कृपा है सब गजानन बाबा की, नहीं तो मुझ में कोई ऐसी बात नहीं है. गाडीत बसावावं, गाडीतून तुम्ही मला इथं आणावं एवढी योग्यता नाही या दासाची, या गोपाल महाराजाची. सज्जनो हो, फार मोठी तुम्ही मला योग्यता दिली, त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो. हो, पुन्हा विनंती करतो तुम्ही सर्वांनी असंच प्रेम कायम ठेवा. बस प्रेम मागेल तुम्हाला, दुसरं काही मागत नाही सज्जनो. गजानन भाऊ हाडोळे यांनी माझ्यावर हा विश्वास दाखवला, त्यांच्या सहकार्यांनी विश्वास दाखवला, म्हणून पुन्हा त्यांचे आभार मानतो. देशोन्नतीचे पत्रकार आले, गजानन भाऊ पत्रकार, त्यांनी आपली बातमीसुद्धा भागवताची दुसऱ्याच दिवशी लावली, म्हणून गजानन भाऊचे सुद्धा आभार मानतो. तुम्हा सर्वांचे या मंडळींचे आभार मानतो सज्जनो हो. आणि झालेलं माझे वाघपुष्प झालेली वाणी इथं हो थांबतो सज्जनो. उद्या दिंडी आहे 8 वाजता. सर्वांना उद्याचा दिवस आता झोपायचा नाही. उद्या 4 वाजता सगळ्यांनी उठायचं आहे, 5 वाजता. 7 दिवस साथ दिली ना, आता उद्याचा पूर्ण दिवस साथ द्यायची आहे. मग भले परवाच्या दिवशी दिवसभर झोपायचं आणि रात्री झोपायचं. हां, उद्या 7 वाजता दिंडी निघेल, बरोबर आहे ना. हो, 7 वाजता दिंडी निघेल. त्याच्या आधी या मंदिरात यायचं आहे, 7च्या आधी या मंदिरात यायचं आहे. हो, 9 वाजता 9ला दिंडी निघेल म्हणतात, म्हणजे 8ला 9ला दिंडी निघेल. त्याच्या आधी आपल्याला दिंडीची तयारी करायला इथे यायचं आहे. प्रत्येकाला दिंडीत चालायचं आहे. प्रगट दिन आहे उद्याचा, 2 पावलं प्रगट दिन आहे, त्यामुळे चालायचं आहे. आणि दुसरं आहे का, प्रत्येकाने आपल्या घरासमोर तयारी करायची आहे. दिंडी आल्यानंतर दिंडीचं स्वागत झालं पाहिजे, जंगी स्वागत झालं पाहिजे. गजानन महाराजाचा प्रगट दिन आपल्या घरापासून गावामध्ये आणि मंदिरापर्यंत सज्जनो हो सगळ्यांनी दिवे लावायचे, सगळ्यांनी दिंडीचं स्वागत करायचं आहे, लक्षात घ्या. दिंडी आणि त्यानंतर 11 ते 12 या वेळेमध्ये 1 तास काल्याचं कीर्तन होईल, बरं काय. आणि त्यानंतर मग 12 ते 4 या वेळेपर्यंत काल्याचा महाप्रसाद होईल. तो महाप्रसाद सर्वांनी घ्यायचा आहे आणि जो येईल त्याला सर्वांनी वाटायचं आहे. जे काम आपल्याला जे काम दिसेल ते काम, पडलेलं काम आपल्याला करायचं आहे. उद्याची सेवा म्हणजे गजानन महाराजाची आहे, बरं काय. उद्याची सेवा म्हणजे गजानन महाराजाची सेवा आहे, कोणाच्या घरची सेवा नाही. मंदिर आपल्या घरचं आहे, मंदिर आपलं आहे, गजानन महाराज आपले आहेत. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.